ज्यांनी एक एक सामना जिंकलेला आहे ते सज्ज झालेले आहेत. आणि त्यानंतर पुढचा सामना आजच्या वेळापत्रकात चौथा जो खेळवला जाणार आहे तो खेळवला जाईल न्यू स्टार देवणी लातूर वर्सेस पावणाई ब्रेकर्स बापर्डे. सुरू होते पहिला डाव. प्रथमेश राठोड बॉलिंग ट्रॅक व स्ट्रायकर साइडला भावेश नाईक. पहिलाच बॉल ऑन साइडला लपेटून खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्याच बॉलवर ते देखणा फटका खेळायचा होता पण आउटफील्ड स्लो आहे. आउटफील्ड स्लो असल्यामुळे तो फायदा नाही उचल त्याला भावेश नाईकला. चांगला बॅटस्विंग आपण त्यांचा पाहिला पण धावा मिळत आहेत फक्त 2च. मागच्या सामन्याची सुरुवात लक्षात घेता दोन्ही संघांनी 3 आकडी धावफलक सजवलेला आहे. म्हणूनच आता तो अनुभव दोन्ही संघांच्या सोबत आहे. ह्या सामन्यात सुद्धा तसाच धावफलक सजवायचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर उलट दिशेने खेळलाय. फटक्याची निवड चुकली. जबरदस्ती झाली. मोठा फटका खेळायचा असताना उलट दिशेने खेळले आणि आता दुसऱ्या बॉलवर तोडीस तोड प्रत्युत्तर. प्रथमेश फलंदाज भावेचा खेळ संपला. संकल्पना भारी आहे आणि या संकल्पनेत प्रत्येक बापर्डे जुवेश्वर ग्रामस्थांचा सहभाग आहे. आपण श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण संस्थेसाठी निधी गोळा करत आहोत आणि निधी गोळा करण्याचा देखील खूप चांगला प्रयत्न संकल्पना बापर्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबईची की क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण जो फायदा होणार आहे तो फायदा देणार आहोत श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला. QR कोड आहे. जर तुम्ही कॅश घेऊन नाही आलात आणि तुम्हाला मदत द्यायची आहे या संस्थेला तर आपण QR कार्ड स्कॅन करू शकता. तुम्हाला लाईव्हला सुद्धा तो QR कोड दिसणार आहे. तो स्कॅन करून तुम्ही या संस्थेला सढ हस्ते मदत करू शकता. तुमच्या मर्जीप्रमाणे जेवढी तुम्हाला मदत करायची आहे. शिक्षणासाठी एक पाऊल जर या मंडळाने उचललेलं आहे तर आपण सुद्धा ते सहकार्य देऊ शकता. एक पाऊल शिक्षणासाठी. प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट ना समीरसाठी ऑन द राईज खेळायचा प्रयत्न. स्ट्रेट हिट आहे. नो चान्स फॉर द फील्डर्स. लॉंग ऑफ नाहीये. लॉंग ऑन नाहीये. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. दोन चौकार माफ करा एक चौकार आलाय. पहिला चौकार येता येता राहिलाय आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर प्रथमेश राठोड यांनी विकेट मिळवला. रणझुंजार आणि एका बाजूला आहे अवधूत स्पोर्ट्स. यावेळेस परफेक्शन बॉलला येऊ दिलं. टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर बॅट्सविंग पाहायला मिळालं. बॉलला खेळलेला आहे कव्हर पॉइंट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. हे मैदान गोलंदाजांसाठी नंदनवर ठरलेलं आहे कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये एक निर्धाव षटकाची हाताळणी सुद्धा गोलंदाजाने केलेली आहे. संतोष नलावडे हे पहिले निर्धाव षटक हाताळणारे गोलंदाज ठरतायत ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचे. आपण आतापर्यंत 3 अर्धशतकं पाहिलेली आहे. म्हणजे असं नाहीये की गोलंदाजच भाव खाऊन जातील. या स्पर्धेमध्ये तुम्हाला फलंदाजी देखील चांगल्या दर्जाची पाहायला मिळेल. आता गोलंदाजीचा उच्च स्तर. चर्चा आहे प्रथमेश राठोड या नावाची आणि चर्चा का होऊ नये त्याचं उत्तम सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका षटकात 2 विकेटचा शोध प्रथमेश राठोडने घेतला. विकेट डाऊन. दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि समीर वेंगुर्लेकर नो डाऊट पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी असे अटॅकिंग स्ट्रोक खेळावेच लागतील. पण समोरचा गोलंदाज देखील कशा पद्धतीचा आहे त्याच्याकडे अनुभव किती आहे त्याच्याकडे परिवर्तन किती आहे ती गोष्ट लक्षात घेऊन फलंदाजी करायची असते. आणि ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये 108 धावांचा डोंगर उभारला होता त्यापैकी आता 2 फलंदाज बाद झालेले आहेत. प्रत्येक सामना तुमच्या मनाप्रमाणे नाही खेळता येणार आणि त्याचमुळे आता धावांची गरज पूर्ण करण्यासाठी नवी मुंबईचा एक डिस्ट्रक्टिव्ह बॅटर मैदानाच्या दाखल होतोय ऋतांशू पाटील. जितकी त्याची शरीरयष्टी आहे तितकीच त्यांच्या फटक्यांची रेंज आहे. आणि पाहूया या मैदानाच्या रेंजला ओळखत असताना ऋतांशूच्या वतीनं तसे फटके येत आहेत का. अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघासाठी आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. प्रथमेश राठोड हे अधोरेखित नाव राहिलं या पहिल्या षटकासाठी. आतापर्यंत पहिली
जी फेरीत दोन्ही संघांनी क्लिअर केलेली आहे आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये दोघांचा उत्तम दर्जाचा खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बॉल थोडा दूर राहिला, फुटवर नव्हतं हा स्ट्रोक सिलेक्ट करताना. शेवटचा बॉल डॉट आले, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर प्रथमेश राठोड यांनी खर्च केल्यात फक्त 8 धावा, पण मिळवल्या 2 महत्वाच्या विकेटला. 2 फलंदाज बाद झालेत. भावेश नाईक ज्यांनी मागच्या सामन्यात 41 बनवल्या होत्या ते बाद झाले. सुमित धोंगडे यांच्याकडे अजूनही मौका नाही आला, ज्यांनी मागच्या सामन्यात 47 बनवले होते. समीर वेंगुर्लेकर एक प्रॉफिटेबल ॲसेट होता, पण त्यांना नाही थांबता आलं, त्यांना पेशन्स नाही ठेवता आला आणि त्याचमुळे ते 6 धावा करून बाद झाले. आणि ऋतांशु पाटील यांचा पहिला बॉल डॉट आला. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय बारामतीचा मयूर मासाळ. या गोलंदाजाने मागच्या 2-3 वर्षांमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली पावलं घट्ट केलेली आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे जर खेळ आहे, मी नेहमीच उल्लेख करतो, ही जाहिरात आहे. आजचा दिवस तुमचा जाहिरातीचा आहे, उद्या तुम्हाला ब्रँड बनण्यासाठी. आणि म्हणूनच ती मयूर नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीची जाहिरात करताना पाहायला मिळालाय. एनबी ट्रॉफी या स्पर्धेचा तो ब्रँड अँबॅसेडर सुद्धा राहिलेला आहे. मयूर मासाळ बारामतीचा प्रतिभावंत गोलंदाज. यावेळेस टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं, क्या बात आहे. कव्हर पॉइंटला बॉल अडवलेला आहे. पिट्टू यांनी तो बॉल अडवलेला आहे. बघा का व्यावसायिक खेळाडूंचा भरणा तुम्हाला पाहायला मिळतो या संघामध्ये. दरम्यान आपल्या संघासाठी धावा वाचवण्यासाठी क्षेत्ररक्षक हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी तिथे माहिती आम्ही दिलेलीच आहे. 5 षटकांचं क्रिकेट आहे, लक्षात असू द्या. पहिला सामना आपण जो खेळवतोय प्रत्येक दिवसाचा, तो आपण 6 षटकांचा खेळवतो आणि त्यानंतर तिसरा सामना 5 षटकांचा. खडेकडे हा स्ट्रोक खेळला, एलिव्हेशन नाही मिळालं, ताकद नव्हती या स्ट्रोकमध्ये. सिंगल तर कंप्लीट केली, दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही केला जाणार. सुमितला या खेळपट्टीचा अनुभव प्राप्त झालेला आहे मागच्या सामन्यामध्ये. खरं तर कॉन्क्रीटची खेळपट्टी कुठल्याही फलंदाजासाठी सोपीच असते, पण कधी कधी वातावरणाची साथ कशी मिळते, मैदान किती मोठं आहे, त्यावर सुद्धा फलंदाज आपल्या फटक्यांना नियंत्रणात आणत असतात. पुढचा बॉल फुल लेन बॉल होता, चॉप केले बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. स्वीपर कव्हरच्या बॉलवर एकदा पूर्ण केली जाते आणि आता क्षेत्ररक्षणाचा देखील वरचा दर्जा पाहायला मिळतो. का? त्यांना माहिती आहे आउटफील्ड स्लो आहे, त्याचमुळे कुठलीच घाई गडबड न करताना व्यवस्थित शरीराचं संतुलन राखत ते बॉल गॅदर करतायत. कारण एक चूक भागात पडू शकते. अजूनही डिस्टर्स्ट्री बॅटिंग आहे. जर आपण अवधूत स्पोर्ट्स या संघाचा विचार केला तर 8 ते 9 बॅटर्स घेऊन ही टीम खेळते आणि अजूनही सुमित धोंगडे थोडीशी शांत आहेत. ऋतांशू बॅटची ऋतांशूला जास्तीचा खेळ नाही देता आला. झटपट पटापट विकेट जात आहेत टीम अवधूत स्पोर्ट्स या संघाचे. तिसरा धक्का ऋतांशू बॅक टू डग आउट. तिथून रविवारी आपण ती मुलाखत प्लॅन केलेली आहे की या ज्ञानोजोग क्रिकेट महोत्सवाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं ती चर्चा केली, तो संकल्प केला स्पर्धेचा, त्यासाठी कित्येक जणांनी सहकार्य केलं. ती नावं तर आमच्यासमोर आहेतच, पण काही निनावी सुद्धा आहेत जी आम्हाला माहिती राजेंद्रजी देतीलच, की ज्यांनी आर्थिक स्वरूपात नाही पण वस्तू स्वरूपात सहकार्य केलेलं आहे. डॉक्टर सुद्धा येतील, ज्या डॉक्टरांनी नेहमीच बापरडे ग्रामस्थांचं हित जाणलेलं आहे. ते सुद्धा रविवारी त्या मुलाखतीत तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतील. अजूनही तुम्हाला जर मदत देण्याची इच्छा असेल ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाला, आपण कमेंट्री बॉक्समध्ये या, आपल्याला रितसर पावती मिळेल केलेल्या मदतीची. फुल लेन बॉल होता, बॉल मागे विकेट किपरला बीट करत थ्रो केलाय. नॉन स्ट्रायकर्स एंडला मिळते 1 धाव व्हाईट बॉलची. एकदा वडील लवसंख्या पोचते आता 12 या आकड्यावर. धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे कारण भावेश नाईक ज्यांनी खऱ्या अर्थाने ती सुरुवात देण्यासाठी संकल्प घेतला होता तो त्यांना टिकवता नाही आला, त्यांना थांबता नाही आलं. यावेळेस बॅटच्या टोला कनेक्शन आहे, गॅप शोधलाय, 1 बाउन्स घेईल जाईल बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. मच नीडेड बाउंड्री फॉर अवधूत स्पोर्ट्स चौकार. अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाला धावसंख्या पुसते आता 16 वर. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही या तत्वावर फलंदाजाचा खेळ. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होते. बॅटची थिक एज
विकेट किपरच्या मागे बॉल जाऊन पडला. शेवटचा बॉल डॉट आलाय मयूर मासाळच्या या षटकाचा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाची धावसंख्या 3 फलंदाज बाद 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. बापरडे या गावाला 2019-20 ला संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियानच्या अंतर्गत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. स्वच्छ सुंदर गाव बापरडे जोगेश्वर राज्यस्तरावर चमकलेला आहे. कला, क्रीडा आणि राजकारण क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर असलेल्या बापरडे गावामध्ये राजकारणामध्ये सुद्धा माजी आमदार कैलासवासी अमृतराव तथा दादा राणे यांचं योगदान लाभलेलं आहे. या गावातील एक रत्न त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचं देखील योगदान लाभलेलं आहे. प्रत्येकाचं स्थान हे महत्वाचं आहे आणि म्हणूनच तो नामोल्लेख सातत्याने केला जाईल. धावसंख्या 17 झाली. नवीन गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत संतोष नलावडे. संतोष नलावडे तेच गोलंदाज आहेत ज्यांची चर्चा होईल, कारण ते नाव लक्षात सुद्धा राहील, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये निर्धाव षटक हाताळलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी गोलंदाज आहेत शॉर्ट फॉर्मॅटमध्ये जे निर्धाव षटकाची हाताळणी करतात, कारण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये फलंदाज ऍक्टिव्ह मोडमध्ये असतात. जास्तीत जास्त धावांसाठी ते सरसावलेले असतात. हो, यावेळेस ऑन द राईट स्ट्रोक खेळलाय. ताकद आहे, उंची आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे. दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा, मॅक्सिमम षटकार. सहा धावा मिळतात. धावसंख्या पोहोचते आता 23 या आकड्यावर. आणि आता गोवा राज्य क्रिकेटमध्ये किती प्रगत आहे, विकसित आहे, त्याचंच प्रमाण मैदानाच्या आतमध्ये सूर्या देतात. आणि पहिली टीम गोवन स्ट्रायकर्स गोवा हे सुपर 4 मध्ये दाखल झाले. त्याचमुळे गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटकचे खेळ देखील या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. उद्या अजूनही 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. क्रिकेटची उत्सुकता भारतभर आपण पाहतोय. फुल टॉस होता, क्लासिक कव्हर ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक आहेत. स्वीपर कव्हरला एक धाव पूर्ण केली जाते. आता आयसाईट खूप स्ट्रॉंग झाली आहे फलंदाज सूर्या गावकरची आणि त्याला बॉल व्यवस्थित साईट होत आहेत. तो प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळतोय, स्किल आहे, त्या स्किलचा वापर करतोय. समोरील गोलंदाज देखील मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ सादर करताना पाहायला मिळाला होता, पण त्याची इकॉनॉमी खराब करण्याचा विडा सूर्या यांनी उचललेला आहे. एक षटकर त्यांच्या विरोधात त्यांनी खेचला. स्ट्रायकर इंडलात फलंदाज आहे सुमित. वेगानं, पूर्णतः वेगानं हा स्ट्रोक खेळायचा होता. हँड आय कोऑर्डिनेशन जुळवलं होतं. बॅकफुटला सरकून हा स्ट्रोक खेळायचा होता. काऊ कॉर्नरला बॉलचा वेग भन्नाट आहे. अँगलचा यूज गोलंदाज संतोष करताना पाहायला मिळाला. बॉलिंग पाथ योग्य होता, पिचिंग योग्य होती. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलिंग अटॅक, त्यासाठी प्रयत्न चांगले होते फलंदाज सुमितचे. यावेळेस थांबून हा स्ट्रोक खेळला, येऊ दिला बॉलला, त्यानंतर प्रहार केला, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर नाही गेला. स्क्वेअर लेगला झेल देऊन सुमितचा खेळ संपला. मिक्स्ड मोमेंट्स या षटकामध्ये पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे षटकार सुद्धा आलाय, षटकार खेचणारा नॉनस्ट्रायकर एंडला गेलाय आणि सुमित यांनी सुद्धा तेच प्रयत्न केले होते. साथीदार चांगला खेळतोय तर मला सुद्धा संघाची साथ द्यायला हवी, त्यासाठी प्रयत्न केले होते सुमित धोंगडेने. नॅचरली त्यांचा तोच खेळ आहे, पण आता हे मैदान थोडं मोठं असल्यामुळे, रात्रीचं सत्र असल्यामुळे तुमच्या मनातले फटके मैदानात येतीलच, याची शाश्वती देता येत नाही. काल सुद्धा धाडसका गोवा 2 फलंदाज म्हणजेच ओमकार आणि रोहित नार्वेकर कन्फर्म ते सिक्सर्सच होते, पण ते दोघंही बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघ गडबडला. दाजी नाईक मागच्या सामन्यामध्ये थोडासा निराश होता. पाहूया गोपाळ बट्टा यांचं मार्गदर्शन घेऊन या सामन्यामध्ये जी आवश्यकता आहे त्यांच्या संघाला त्यांची ती अपेक्षा पूर्ण केली जाते का. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत. षटकं तिसरं शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. फुल इन बॉल, बॅकलिपला खाली घेतलं, संयम बाळगलेला आहे. बॉलला खेळला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. स्ट्राईक दाजी स्वतःकडे ठेवतायत. 3 षटकाचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाची धावसंख्या आहे 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. 25 धावा, 4 फलंदाज बाद.
आमच्या सर्व महिला भगिनी सुद्धा क्रिकेटसाठी किती उत्सुक आहेत तुम्हाला VIP डाईसवर पाहायला मिळतात tenniswicket.in च्या स्क्रीनवर. म्हणूनच हे प्रेम कोकण वासियांनी दिलेलं आहे सर्व खेळाडूंना. म्हणजे हे जे खेळाडू आहेत त्यांच्या ओळखीचे सुद्धा नसतील कदाचित, पण तरी देखील त्यांना समर्थन देण्यासाठी आमच्या सर्व महिला भगिनी सुद्धा मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आदरणीय समीरजी मुल्ला, आदरणीय सय्यदजी मुल्ला यांनी कृपया मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवामध्ये. मी आदरणीय सुधीर शेठ यांना विनंती करतो या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. सुधीर शेठ, आपण आदरणीय समीरजी मुल्ला आणि आदरणीय सय्यदजी मुल्ला या दोन्ही मान्यवरांचा मुख्य मंचावर सन्मान करायचा आहे. सुधीरजी नाईकधुरे. या स्पर्धेसाठी डॉक्टर सुरेश जोशी सरांनी क्रिकेटर म्हणजेच भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांना आमंत्रित केलं होतं आणि अजिंक्य रहाणे उद्घाटन सोहळ्याला येणार म्हणून सांगितले होते, परंतु विजय हजारे ट्रॉफीमुळे त्यांना कार्यक्रम रद्द करावा लागला. पण त्यांनी या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर नक्कीच शेवटच्या दिवशी अजिंक्य रहाणे येतील की आणखीन कोणी क्रिकेटर पाहायला मिळेल. हे कोडा आहे. फुलटॉस बॉल दिली संधी, उचलला फायदा, हातात घेतला कायदा, बॉल लॉंग ऑफ क्लिअर करतोय, षटकार साधावा. रोहित खांडेकर यांचं स्वागत दाजी नाईकने जबरदस्त फलंदाजीने केलेलं आहे. षटकार खेचलेला आहे. जी माझी ओळख आहे ती ओळख मी टिकवणार. ती ओळख माझ्यापासून कोणीच पुसू शकत नाही. मागचा सामना माझ्या पक्षात नव्हता, पण आता मी गोलंदाजावर लक्ष देऊन फलंदाजी करेन अशी आता स्ट्रॅटेजी दाजीची आहे. षटकार आला आणि फुलटॉस होता. जास्त काय करावं लागलं नाही. जी ताकद त्यांच्याकडे आहे त्या ताकदीचा वापर त्यांनी योग्य त्या वेळी करून हा षटकार वसूल केलेला आहे. धावसंख्या 31. रोहित यांचं स्वागत षटकारानं केलेलं आहे. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा रोहित सुरुवात करतोय दाजीसाठी. चांगला बॉल, फ्लाइट होती, स्लो पॉइझन आहे, स्लो यॉर्कर. पूर्णपणे बीट केलं होतं दाजीला गोलंदाजाने. वेग म्हणजे सर्वस्व नाहीये गोलंदाजीसाठी, ते परिवर्तन खूप महत्वाचं आहे. आणि हा चकवा देणारा बॉल गोलंदाज रोहित खांडेकर यांनी हाताळला होता, ज्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं फलंदाज दाजीकडे. बॅटची चायनीज कट, बॉल मागे. निराश आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मग स्वतःकडून अपेक्षा वाढतात आणि इतरांपेक्षा चांगला खेळ देण्यासाठी आपण इच्छुक असतो. पण समोरील गोलंदाज सुद्धा आपल्या संघासाठी चांगलं काम करण्यासाठी आला आणि ते चांगलं काम रोहित खांडेकर यांच्या वतीनं पाहायला मिळालं. घाबरून नाही गेला. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाहीये आणि त्याचमुळे निर्भीड गोलंदाजी आता रोहित खांडेकरची. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सूर्या गावकर. संधी मिळाली पुन्हा एकदा, झोपले, धडपडले, पण स्ट्रोक कंप्लीट केला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव सिक्सर. परफेक्शन म्हणजेच हँड आय कॉर्डिनेशन तर तुम्हाला राखायचं आहे. थोडेसे लूज झाले होते तो स्ट्रोक खेळताना, पण स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर ते धडपडले, म्हणजेच ते महत्वाचं आहे. तुमची चपळता, तुमची फ्लेक्झिबिलिटी तुमच्या फटक्यांसाठी मदत करत असते आणि तीच फ्लेक्झिबिलिटी सूर्या गावकर यांच्या वतीने पाहायला मिळाले. सुरुवातीचे 4 फलंदाज ज्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा होती ते जास्त नाही देऊ शकले. प्रत्येकाचा सिंगल डिजिट स्कोर आहे. सूर्या गावकर आल्याने त्यांनी आतापर्यंत 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. दाजीचं कॉन्ट्रीब्युशन 7 धावांचं. वेगानं बॉल हाताळलाय, विकेट किपर चुकलेत. पैसे दिलेले कसेही येऊ द्यात, फोन पे ने येऊ द्यात, जीपे ने येऊ द्यात, रोख येऊ द्यात, धावा येणं आवश्यक आहे. या 4 धावा बोनसच्या 22च्या चौकार.
अपेक्षा नव्हती फलंदाजांची खरं तर, पण समोरूनच क्षेत्ररक्षण चुकलं तर मग फायदा मिळतोय. 2 धावा जोडल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाची 44 धावा. 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 आफ्टर 4. 44 धावा, 4 फलंदाज बाद, 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 6 बॉल्स महत्वाचे आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स जो पुढचा सामना खेळणार आहेत टॉससाठी रेडी राहायचं आहे. एका बाजूला आपण पावणाई पॅकर्स बापर्डे संघाला पाहणार आहोत आणि एका बाजूला आपण न्यू स्टार CC देवणी. दोन्ही कॅप्टन या टॉससाठी लातूर वर्सेस बापर्डे असा पुढचा सामना खेळवला जाणार आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलर येतोय ज्यांनी पहिले षटक यशस्वी हाताळून सुरुवात चांगली करून दिली होती. आता शेवटच्या षटकासाठी येत आहेत प्रथमेश राठोड. काय बॉल वळतोय, टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेरच्या दिशेनं रोटेशन गोलंदाज प्रथमेशने दिलेला आहे. हा एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे. नेहमीच ती मिस्ट्री कित्येक फलंदाजांना सोडवता येत नाही प्रथमेश राठोडची. पुन्हा एकदा अक्षरशः रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, समर्पण केलंय. दाजी नाईकने आपल्या विकेटचं जास्त काही योगदान त्यांना देता नाही आलं. धावचीच्या स्वरूपात खेळ संपला दाजी नाईकचा. अक्षय पवार नवीन फलंदाज. स्ट्रायकर एंडला आहे सूर्या, नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. स्कोर झालेला आहे तो म्हणजे 44 धावा, 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. पण आता 4.2. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. कारण आहे गोलंदाज प्रथमेश राठोड. आता अक्षय पवार नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. प्रथमेश आता राऊंड विकेटने येत आहेत लेफ्ट हँडेड बॅटरसाठी सूर्यासाठी. समोर असू द्या प्रथमेश राठोड, पण मला नाही जमत तडजोड. मी तर फक्त करतो तोड फोड. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार, षटकार. सहा धावा मिळत आहेत आणि 50शी ओलांडलेली आहे टीम अवधूत स्पोर्ट्स कणकवलीने. 50 धावा, 5 फलंदाज बाद. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा बाकी. काय खेळतोय सूर्या, एकटाच लढतोय, एकटाच नडतोय, तोडफोड करतोय, आक्रमक पवित्रा घेतोय. त्यांच्या वतीने आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार, एक चांगला स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलेला आहे. धावसंख्या 50. फुलटॉस संधी आहे झेलचितच्या स्वरूपात बाद होण्याची. क्षेत्ररक्षक आलाय पण तो मात्र प्रयत्न करतोय, पण प्रयत्न कमी. 6 धावांची हमी. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूर्याची. धावसंख्या 56 झाली आहे. मी एकटाच पुरेसा आहे. तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये सूर्याचा. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल ठेवला होता. फॉलो केलं खरं तर फलंदाजाने आणि तीच बाब पंचांनी लक्षात घेतलेली आहे. येतोय हा डॉट बॉल जो खूप महत्वाचा होता प्रथमेश राठोडसाठी. ओव्हर द विकेटने आले त्या गोष्टीचा फायदा झाला. शेवटचा बॉल बाकी. या पहिल्या डावातला धावसंख्या आहे 56, 56. आता फुटवर्क नाही दाखवलं, डोकं चालवलंय फलंदाजाने, कारण तोच इंटेंट खरं तर गोलंदाजाचा असायला हवा की मागचा बॉल जर मी आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवलेला आहे तर ती स्ट्रॅटेजी मला वापरायला हवी. पण फलंदाज हुशार आहे. जर शफल झालो तर वाईडची रेंज वाढेल म्हणून त्यांनी शफल नाही झालं आणि तो वाईट बॉलची 1 धाव मिळालेली. धावसंख्या 57. नेक्स्ट बॉल. ओ दांडीगुल, तोडीस तोड प्रतिउत्तर, एक्सप्रेस बॉल. गोलंदाजाने आपली किमया दाखवली. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवला पण त्या अगोदर काम केलं होतं फलंदाज सूर्याने. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 57. जिंकण्यासाठी 30 चेंडू, 58 धावांची गरज. रणझुंजार वैभववाडी. चला करूया टॉस. दोन्ही कॅप्टन्स पोचा. पावणाई देवी पॅकर्स बापडे आणि न्यू स्टार CC
देवणी. चला, न्यू स्टार सीसी देवणी कॅप्टन आलेत. आदरणीय संदीप नाईक धुरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. चला, न्यू स्टार सीसी आपण कॅप्टन लगेच यायचंय. न्यू स्टार सीसी देवणी कॅप्टन या टॉससाठी. आदरणीय प्रकाश घाडी, प्रकाश घाडी बुवा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. या प्रकाश बुवा, आपलं टॉस बॉक्समध्ये स्वागत आहे. न्यू स्टार सीसी देवणी. चला कॅप्टन या टॉससाठी मी सूचना पहिल्या डावाच्या दरम्यानच दिली होती की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. चला, टॉससाठी लवकर यायचं आहे. न्यू स्टार सीसी देवणी कॅप्टन पाहुणे पोचलेले आहेत. थोडं धावत या. न्यू स्टार सीसी देवणी कॅप्टन थोडे धावत या प्लीज. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर अजून जसा जोरात बोलतोय. न्यू स्टार सीसी देवणी कॅप्टन टॉससाठी लवकर या, पाहुणे पोहोचलेत, लवकर या. तर हा सामना महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की ह्या सामन्याला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. कारण पावणाई पॅकर्स पुन्हा एकदा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी या सामन्यामध्ये लढणार आहे आणि मला विश्वास आहे ते अस्तित्व टिकवण्यासाठी मेहनत घेतीलच. कारण जो हरतो तोच काहीतरी करून दाखवतो आणि आता पाहूया, हे दोन्ही संघ हरलेले आहेत. एकमेकांसोबत त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे. जर जिंकलात तर मग पुढचा सामना 5वा, नाहीतर मग ही स्पर्धा सोडावी लागेल. चला या कॅप्टन न्यू स्टार सीसी देवणी लवकर या, लवकर या, लवकर या टॉससाठी. कॅप्टन सुद्धा रेडी आहेत, पाहुणे सुद्धा रेडी आहेत. पुढचा डाव सुरू करायचा आहे. जास्त प्रश्न विचारता येणार नाही आणि मला असं वाटतं कॅप्टनची ती अपेक्षा असते की जास्त प्रश्न विचारू नका, म्हणून उशिरा येतात. अमोल जरा जास्त बोलतील आता, ते लवकर आले. चला कॅप्टन लवकर या, फास्ट. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. या प्रकाश बुवा, आपल्या शुभस नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हे डॉट टेल असं तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉल कोण करतील? चला, न्यू स्टार सीसी हे डॉट टेल. स्पिन द कॉइन सर. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. न्यू स्टार सीसी नाणेफेक जिंकली. निर्णय का असेल? बॅटिंग फर्स्ट. फलंदाजी निवडलेली आहे. तुम्ही एकाच गावातले आहात आणि तो विश्वास तुमच्या संगमालयाने ठेवलेला आहे. तो विश्वास या सामन्यात तुम्ही टिकवाल? हो, पूर्ण कोशिश करू. पूर्ण 100%. हो सर, हो. ऑल द बेस्ट. जास्त वेळ नाही आपल्यासाठी. क्षेत्ररक्षण करायचंय, हाच निर्णय घ्यायचा होता की फलंदाजीसाठी जाणार होतात? नाही, आम्हाला यावेळी बॅटिंग करायची होती. ठीक आहे, क्षेत्ररक्षण आलंय, आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत जिंकायचा. ऑल द बेस्ट. त्यासाठी न्यू स्टार सीसी देवणी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील समीर चव्हाण सर. थँक्यू. थैंक यू सो मच. दाव पर सब कुछ लगा है, अब रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर झुक नहीं सकते. बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला मैदान के भीतर शुरू हो चुका है. नयन जोत क्रिकेट महोत्सव 2026 का एक घमासान मुकाबला दर्शकों के लिए यहाँ पर पेश होता हुआ. एक तरफ है अवधू स्पोर्ट कनकौली की टीम, तो दूसरी तरफ है रणझुंझार वैभववाड़ी की टीम. जिस टीम के पास एक शौहरत है, जिस टीम के पास एक इतिहास है, जिस टीम के पास एक परंपरा है जीत की, वो टीम रणझुंझार वैभववाड़ी सामने है. अवधू स्पोर्ट कनकौली की टीम पहले बल्लेबाजी करते समय 57 रन बनाए हैं और 58 रनों का पीछा करती हुई रणझुंझार वैभववाड़ी की टीम. और यहाँ पर प्रसन्न पाटिल प्रसन्न करते हुए अवधू स्पोर्ट कनकौली की टीम को बेशकीमती विकेट निकालते हुए पहला झटका देते हुए रणझुंझार वैभववाड़ी टीम को. किरण अंबाल आउट होते हुए 0 पर आउट होते हुए
खाता भी नहीं खोल पाई। इतनी कमाल की गेंदबाजी, इस प्रकार की गेंदबाजी चाहिए 58 रनों का लक्ष्य करने के लिए। बैटिंग पावर बहुत है रणझुंझार वैभववाड़ी की टीम, और उनके सामने अगर 58 रनों का लक्ष्य आपको डिफेंड करना है, रक्षण करना है, तो आपको कुछ इस प्रकार की धारदार रफ्तार भरी गेंदबाजी चाहिए, सती गेंदबाजी चाहिए। कुछ उसी प्रकार से शुरुआत देते हुए प्रसन्न पाटिल, एक कमाल की गेंदबाज है। पिछले 2 रातों के मुकाबले आज सर्दी थोड़ी ज्यादा है, ठंडी थोड़ी ज्यादा, और इसी वजह से वो ठंडी महसूस कर सकते हैं, लेकिन प्रसन्न पाटिल अपने गेंदबाजी से पहले ही ओवर में माहौल गरमाते हुए शुरुआत होते हुए 58 रन का पीछा करते हुए 2 बढ़िया टीमें हैं। नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए चले जाते हुए वैभव भोसले। कल अमोल भोसले ने यहाँ पर तहलका मचाया था, धमाका किया था अपने बल्लेबाजी से। क्या वैभव भोसले नाम का ये बल्लेबाज उसी प्रकार से बल्लेबाजी करेगा? कमाल की गेंदबाजी, टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की दिशा में चले जाते हुए बल्लेबाज को कुछ समझ नहीं आया, खेलने के लिए तैयार नहीं थे, वो तैयार हो जाते उससे पहले गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर सहम चुकी थी। निर्धाव गेंद की गणना होते हुए स्कोरबोर्ड रुका हुआ है 1 के ऊपर, 1 रन पे 1 विकेट, कुछ इस प्रकार का स्कोरबोर्ड दिखाई देता हुआ। प्रसन्ना एक और बेहतरीन गेंद, उस पर ड्राइव करते हुए लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात है, उसका रक्षण करने के लिए, रोकने के लिए वो बॉल, और 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। 1 रन के साथ स्कोरबोर्ड होता हुआ 2 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर एक बेहतरीन शुरुआत देते हुए 58 रनों का लक्ष्य का रक्षण करने के लिए कुछ इस प्रकार की शुरुआत चाहिए थी, जिस प्रकार से प्रसन्न पाटिल ने शुरुआत की है अपनी गेंदबाजी से। कप्तान ने जिस भरोसे से उनके हाथ में गेंद थमाई थी, उस भरोसे पर सही साबित होते हुए प्रसन्न पाटिल अगली गेंद लेकर। प्रथमेश राठौड़ यहां पर मिड विकेट में सर्कल में गेंद रोकते हुए और 1 रन पर ही रोकते हुए प्रथमेश को। इसी के साथ 5 गेंदों के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 3 रन पर पहुंचती हुई रणझुंझार वैभववाड़ी की टीम। लेकिन जिस प्रकार से इस टीम का नाम है रणझुंझार, ये जूझने के लिए जाने जाते हैं, ये लड़ने के लिए जाने जाते हैं, ये संघर्ष करने के लिए जाने जाते हैं। रणझुंझार वैभववाड़ी टीम एक कमाल की टीम रही है। इस बार लपेटे में ले लिया है, पुल कर दिया स्ट्रोक को, काफी लंबी बाउंड्री है, क्या उसको पार कर पाए? नहीं, एक टप्पा गेंद बाहर चले गई है, और यहां पर अपने आक्रामक इरादों का ऐलान करते हुए नए बल्लेबाज वैभव भोसले। वैभव भोसले अपने हौसले यहां पर दिखाते हुए कि हम हार नहीं मानेंगे। 58 रनों का लक्ष्य है, सामने गेंदबाज बढ़िया है, लेकिन हम यहाँ पर सिर्फ उनकी गेंदबाजी देखना नहीं, हम यहाँ पर अपनी बल्लेबाजी दिखाने के लिए आए हैं, हमारे कौशल्य को, हमारे कला को यहाँ पर प्रदर्शित करने के लिए आए हैं। कुछ उस प्रकार की ये बल्लेबाजी है। आखिरी बॉल पर चौका खाकर, देखो गेंदबाज के लिए दीपेश जी कहा जाता है आपने 5 गेंदें बढ़िया डाली, लेकिन आखिरी बॉल अगर आपने खराब डाला तो उस पूरे ओवर को खराब माना जाता है। मार्जिन ऑफ एरर जो होता है वो एक गेंदबाज के लिए बहुत कम होता है, चाहे टेनिस बॉल क्रिकेट हो, चाहे लेदर बॉल क्रिकेट हो। गेंदबाज के लिए हमेशा 6 की 6 गेंदें बेहतर डालना अनिवार्य होता है एक बेहतर ओवर को खत्म करने के लिए। नए गेंदबाजी के लिए तैयार होते हुए हीरामन नाइक। एक बढ़िया मुकाबला होगा, बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला है। दोनों ही टीम प्रबल दावेदार है इस प्रतियोगिता की, संभावित विजेताओं में इन दोनों टीमों को गिना जा रहा है, और इसी वजह से ये मुकाबला देखने के लिए सभी दर्शक यहाँ पर मैदान पर नजरें गड़े हुए हैं। प्रथमेश इस बार फुलर लेंथ की गेंद थी, उसको लपेटे में लिया है और लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के सफर के लिए भेज दिया इस गेंद को। हीरामन नाइक पर पहला स्ट्राइक करते हुए प्रथमेश, और अपना बल्ला आजमाते हुए, अपने हाथ दिखाते हुए कमाल की बल्लेबाजी है। मोमेंटम पकड़ रही है रणझुंझार वैभववाड़ी की टीम। जिस प्रकार से शुरुआत की थी प्रसन्न पाटिल ने, उसके बाद वो आखिरी बॉल पे चौका, और इस ओवर के ये पहले बॉल पर छक्का है। मतलब पिछली 2 गेंदों में 10 रन बन चुके हैं, लेकिन ये 10 बस नहीं होंगे क्योंकि 58 रन बनाने पड़ेंगे।
मोमेंटम जो है वो बरकरार रखना पड़ेगा। चेसिंग में हमेशा आपको कभी भी सुस्ती आप रख नहीं सकते हैं। फिर से तैयार है हीरामन नाइक प्रथमेश के लिए। एक लंबा ऊंचा छक्का लगा है और जब ऐसा स्ट्रोक लगता है तो बल्लेबाज में आत्मविश्वास आता है। एक अलग बल्लेबाज दिखाई देता है जब आपके मिडल लगता है बॉल बैट के, एक बल्लेबाज अलग दिखने लगता है। अभी तक स्ट्रगल चल रहा था लेकिन कृपया बॉल द्यायचा है। एक अलग रूप से बल्लेबाजी करते हुए दिखेंगे हीरामन नाइक। बिल्कुल दबाव में हो गए, पहले ही बॉल पर छक्का खाते हुए उसके बाद गेंदबाज दबाव में है। 58 रन डिफेंड करने हैं। अगर देखा जाए अवधूत फोर्ट कनकौली की टीम तो गोपाल भट्टा कैप्टन ऑफ सिंधुदुर्ग जिसे कहा जाता है, सिंधुदुर्ग जिले की क्रिकेट के क्षेत्र में आन बान शान जिन्हें कहा जाता है वो कैप्टन कूल गोपाल भट्टा है। उसके बाद सिंधुदुर्ग जिले के बाहुबली दाजी नाइक है, सुमित डोंगरे है, अक्षय पवार है, प्रसन्न पाटिल, ऋतांशु पाटिल, भावेश नाईक, हीरामन नाईक, सूर्या गावकर, समीर वेंगुर्लेकर, अक्षय घाटवड़, ग्लेन फर्नांडिस। कुछ इस प्रकार का ये स्क्वाड है और उनके सामने रणझुंझार वैभववाड़ी की बात की जाए उनके स्क्वाड की तो विवेक चव्हाण, गोपाळ शेळके, मनोज माने, लखन गावड़े, आनंद जाधव, पुट्टू शिरनाळ, किरण अंबाला, प्रथमेश राठोड, रोहित खांडेकर, मयूर मासाळ, वैभव भोसले, संतोष नलावड़े। ये स्क्वाड है रणझुंझार वैभववाड़ी का। ऑल इंडिया लेवल के ये खिलाड़ी है, अपना खेल दिखाते हुए ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 में अपना हुनर दिखाते हुए एक कमाल की प्रतियोगिता, एक स्वप्ननुमा प्रतियोगिता, एक ख्वाब देखा था यहाँ के सभी आयोजन समिति ने और वो ख्वाब यहाँ पर मुकम्मल होता हुआ, वो सपना पूरा होता हुआ। और इसीलिए कहा जाता है सपने देखने चाहिए क्योंकि सपने पूरे होते हैं। एक और फुल टॉस की बॉल, फिर मरतबा तोहफा कबूल करते हुए प्रथमेश बैक टू बैक सिक्सेस, हीरामन नाइक दबाव में। ये आतिशी पारी खेलते हुए प्रथमेश यहाँ पर अगर कुछ इस प्रकार से बल्लेबाजी होती रहेगी तो मुकाबला एक तरफा हो जाएगा। सभी जो खिलाड़ी है वो पास आते हुए हीरामन नाइक को उसको कुछ समझाते हुए, बताते हुए, कुछ मंत्र देते हुए, चर्चा होती हुई, बातचीत होती हुई। हर मुश्किल का हल होता है, आज नहीं तो कल होता है, तो हल ढूंढना पड़ेगा इस मुश्किल का। हीरामन नाइक बिल्कुल दबाव में है, 2 गेंदों में 2 छक्के खर्च कर चुके हैं। महंगा ओवर चला जाता हुआ पावर प्ले का ये 2 रेगुलर ओवर है। ये इस बार पीछे खिंचाता है, बैक टू बैक 6 हैट्रिक पूरे करते हुए, मुकम्मल करते हुए प्रथमेश यहां पर ऑन फायर। इस ओवर में मुकाबला पूरी तरीके से बदल दिया है, करवट बदल दी है। हीरामन नाइक जिस उम्मीद से गेंदबाजी के लिए आए थे बिल्कुल उसके विपरीत बल्लेबाजी चलते हुए प्रथमेश राठौड़ ने पूरी तरीके से अपनी राउडी राठौड़ बन के बल्लेबाजी की है। इस ओवर में 3 गेंदों में 3 छक्के, विकेट हैट्रिक और मुकाबले में पूरी तरीके से अपनी टीम को आगे रखा है। प्रथमेश राठौड़ ने कमाल की ताबड़तोड़ बल्लेबाजी, एक के बाद एक 3 छक्के और स्कोरबोर्ड हो चुका है 25 रन बन चुके हैं। जीत के समीकरण बदल चुके हैं, मुकाबला आसान हो चुका है, रन चेस बिल्कुल मामूली बना चुके हैं प्रथमेश राठौड़ अपने इस राउडी राठौड़ बल्लेबाजी से। फिर से गेंदबाज के लिए कमबैक करना पड़ेगा, गेंदबाज को वापसी करनी पड़ेगी, रास्ते ढूंढने पड़ेंगे, तरीके ढूंढने पड़ेंगे। इस बार कमाल का स्ट्रोक, शॉर्ट टाइम जैम करते हुए और कवर के क्षेत्र में बढ़िया फील्डिंग करते हुए 1 रन पर 2 रन यहां पर दौड़कर पूरे करते हुए ओवरथ्रो का नुकसान होगा नहीं। प्रथमेश बिल्कुल रंग में आ चुके हैं, प्रथमेश बिल्कुल यहां पर लय में आ चुके हैं और इसी वजह से गेंदबाज दबाव में दिखाई देते हुए चौथी गेंद पर 2 रन खर्च करते हुए स्कोरबोर्ड 27 पर चला चुका है। रणझुंझार वैभववाड़ी जिससे मैंने जिक्र किया था, ये टीम जानती है लड़ना, ये टीम जानती है कमबैक करना और उसी तरीके से ये टीम कमबैक करते हुए इस बड़े मुकाबले में 2 दिग्गज टीमों के बीच ये मुकाबला था और प्रथमेश जीत और हार के बीच खड़े हैं इस मुकाबले में।
इस बार किनारा लगा है क्या? बिल्कुल किनारा लगा है और आखिरी हंसी हीरामन नाइक हंसेंगे क्योंकि विकेट ले चुके हैं प्रथमेश राठौड़ का, लेकिन क्या जाने से पहले अपना काम तमाम कर चुके हैं ये आने वाला वक्त बताएगा। क्योंकि क्रिकेट में एक ऐसा लगता है कभी कभी आसान लगने वाला रनचेस फंस जाता है, तो कभी कभी मुश्किल लगने वाला मैच जीत जाती है बल्लेबाजी करने वाली टीम। तो ये क्रिकेट का खेल है, ये अनिश्चितताओं का खेल है। नए बल्लेबाज पुट्टू शिरनाल बल्लेबाजी के लिए जाते हुए प्रथमेश ने काम आसान बना दिया है। 3 छक्के लगाकर स्कोर बोर्ड है 27 रन। बिल्कुल तालियों के साथ इस्तेकबाल करते हुए सभी उनके साथी खिलाड़ी। हीरामन नाइक बिल्कुल सफलता हासिल करते हुए ये एक पहली सफलता उनके ओवर की, लेकिन महंगे रहे। बिल्कुल 58 रनों का लक्ष्य करते समय आपने अगर एक ही ओवर में 3 छक्के खा लिए तो बिल्कुल मैच जो है वो वहीं पर फंस जाता है। मैच जो है आपके सारे पासे जो है तो उल्टे पड़ जाते हैं। लेकिन ये क्रिकेट का खेल है, कभी भी कुछ भी हो सकता है, ये असंभवता का खेल है। फिर से हीरामन नाइक तैयार होंगे वापसी की राह चलते हुए। विकेट हासिल किया है, शेर के मुंह को खून लग चुका है, क्या और एक शिकारी करेगा? ये शेर आने वाला वक्त बताएगा। स्कोर बोर्ड है 27 रन। बेहतरीन गेंदबाजी टप्पा खाने के बाद गेंद नीचे रहती हुई और निर्धाव गेंद के साथ समाप्ति करते हुए। शुरुआत छक्के के साथ हुई थी और उसके बाद जो समाप्ति जो है वो निर्धाव गेंद के साथ होते हुए। इसका मतलब 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड है 2 विकेट के नुकसान के ऊपर 27 रन। प्रसन्न पाटिल ने जो शुरुआत दी थी उस शुरुआत पर कहीं ना कहीं थोड़ा सा पानी फेरते हुए सेकंड गेंदबाज हीरामन नाइक, और इसी वजह से समीकरण जीत के जो है बदल चुके हैं। अब चाहिए 18 गेंदों में 31 रन चाहिए, मतलब तकरीबन हर ओवर में आपको 10 रन बनाने हैं। प्रसन्न पाटिल बिल्कुल इन पर दारोमदार रहेगा। ये एक हुक्म का इक्का है, ये एक नामी गेंदबाज है, ये एक ऐसे गेंदबाज है जिस पर आप दाव लगा सकते हो। ये एक काबिलियत भरे गेंदबाज है, बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं और बाएं हाथ से गेंदबाजी करने वाला गेंदबाज हमेशा राइट हैंडर बल्लेबाज को परेशान करता है, क्योंकि कौन जो है टप्पा खाने के बाद वो बाहर चला जाता है और इसी वजह से वो गेंद परेशान करती है बल्लेबाज को। यहाँ पर यह खराब गेंद के साथ शुरुआत किया है और भाग्यशाली रहे कि बड़ा शॉट नहीं आया, चौका नहीं चला गया। लेग स्टंप पे बॉल थी, लेग 22 के रूप में रन बनता हुआ 1 रन के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होती हुई स्कोर बोर्ड चला जाता हुआ 28 के ऊपर। प्रसन्न पाटिल यहाँ पर अवधू स्पोर्ट कनकौली के लिए एक उम्मीद है, एक आस है, क्योंकि ये गेंदबाज बहुत खास है। पहली ओवर कमाल की डाली थी, पहले ओवर में सफलता भी दी थी, लेकिन उसके बाद हीरामन नाइक ने महंगे रहे हीरामन नाइक और इसी वजह से दबाव में है अवधू स्पोर्ट कनकौली की टीम। लेकिन वापसी हो सकती है अगर प्रसन्न पाटिल बिल्कुल चवन्नी पे गेंदबाजी करेंगे, अपनी गुणवत्ता को न्याय देंगे, अपनी हुनर को न्याय देंगे तो बिल्कुल वापसी कर सकते हैं। और एक बड़ा शॉट खेलने की कोशिश थी और एक लपेटे में लेने की कोशिश थी, फाइन लेग के सिर के ऊपर से मारने का प्रयास था, लेकिन आसान होगा नहीं। प्रसन्न पाटिल जैसे गेंदबाज को आप एट विल छक्का नहीं लगा सकते हो। ये एक हुनरमंद गेंदबाज है और वापसी की राह चलते हुए धीरे धीरे जब डॉट बॉल आएगी तो धीरे धीरे फंदा कसता चला जाएगा, धीरे धीरे वापसी की राह चलेगी कनकौली की टीम। लेकिन दिल्ली अभी दूर है क्योंकि मुकाबले में कहीं आगे चली गई है रणझुंझार वैभववाड़ी की टीम। स्कोरबोर्ड रुका हुआ है 28 के ऊपर। तीसरे ओवर के 2 गेंदों का खेल खत्म हो चुका है। बल्लेबाज स्ट्राइक पर है पुट्टू, यहां पर बिल्कुल हल्के हाथों से खेलते हुए एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में 1 रन तो बनेगा। सर्कल के बाहर गेंद चली गई है, डीप कवर से फील्डर आते हुए तब तक थ्रो करते, तब तक 2 रन दौड़कर पूरे करते दोनों ही बल्लेबाज और 2 रनों के साथ रन संख्या होते हुए 30 रन। सूझबूझ दिखाते हुए हर बॉल पर आप छक्का नहीं लगा सकते, हर बॉल पर आप बड़ा शॉट नहीं लगा सकते और इसी वजह से ये जानते बल्लेबाज पुट्टू धीमे हाथों से खेलते हुए हर बार आपको ताकत की इस्तेमाल करने की ज़रूरत है नहीं, आप नज़ाकत से भी क्रिकेट में रन बना सकते हो। बिल्कुल वो नज़ाकत आपके पास होनी चाहिए, वो हुनर आपके पास होने चाहिए। हल्के हाथों से खेलना, बॉल को गैप्स में ढकेलना और सिंगल बटोरना, सिंगल को डबल में कन्वर्ट करना, ये हुनर होना चाहिए। इस बार बढ़िया खेला, ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ से फील्डर आते हुए नो बॉल का इशारा आता हुआ और ये एक खतरे की घंटी है, क्योंकि जब भी नो बॉल होता है तो उसके बाद का बॉल होता है फ्री हिट और फ्री हिट पर बल्लेबाज को लाइसेंस होता है, लाइसेंस टू किल। क्या बल्लेबाज इस बॉल को मैक्सिमाइज कर पाएंगे? क्या प्रसन्न पाटिल इस बॉल को न्याय दे पाएंगे? वक्त बताएगा। स्कोर बोर्ड रुका हुआ है 32 के ऊपर।
दबाव में है, बिल्कुल दबाव अच्छे अच्छे को तोड़ देता है, बिखेर देता है। और वही एक घटना दिखाई देती हुई मैदान के भीतर। ओ बढ़िया 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 बॉल डाली है, बढ़िया वापसी की है, पीछे रखा था, बैकअप लेन गेंदबाजी डाली और कोन के साथ बॉल जो है दूर चली गई। बल्लेबाज आड़ा बल्ला घुमाया, हॉरिजॉन्टल बैट से बॉल को मिड विकेट के ऊपर से मारना चाहते थे, लेकिन ये संभव नहीं हो पाया और निर्धाव गेंद की गणना होती है। विकेट के पीछे गोपाल बट्टा ये अपने कार्य को यहाँ पर मुकम्मल करते हुए स्कोर बोर्ड 32 के ऊपर। प्रसन्न पाटिल फिर मर्तबा उम्मीदें लेकर कनकौली के लिए चले हैं। फिर मर्तबा इस बार टप्पा खाकर गेंद जो है थोड़ी सी ऊंची रहती हुई एक्स्ट्रा बाउंस हासिल करते हुए प्रसन्न पाटिल के पास वो ऊंचाई है, उनकी हाइट है और इसी वजह से उनकी जो एक्शन है, हाई आर्म एक्शन है, टप्पा खाने के बाद एक्स्ट्रा बाउंस उनको मिलता है और उसी बाउंस ने यहां पर बीट किया है बल्लेबाज को और इसी वजह से और एक डॉट बॉल की गणना होते हुए बिल्कुल वापसी की राह पर है, बिल्कुल अपनी टीम के लिए 100% देते हुए, बिल्कुल अपनी टीम के लिए जान लगाते हुए और पसीना बहाते हुए अपनी टीम के लिए प्रसन्न पाटिल टीम की वापसी कराने के लिए फिर से बैक टू बैक डॉट बॉल और बैक टू बैक मानो एक्शन रिप्ले हो रहा, उस प्रकार की बॉल थी। बल्लेबाज को कुछ पता नहीं चला, बल्लेबाज फिर मर्तबा एक स्क्वायर कट खेलना चाहते थे, लेकिन प्रसन्न पाटिल की जीत होती हुई और इसी के साथ साथ 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड रुका हुआ है 32 के ऊपर और जीत के समीकरण बदलते हुए बची हुई 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए 26 रन। दो बढ़िया टीमों के बीच मुकाबला है, दो ताकतवर टीमों के बीच मुकाबला है। दीपेश जी, जब दो ताकतवर पहलवान एक दूसरे के सामने होते तो मुकाबला मजेदार होता है और इसी वजह से ये मुकाबला कमाल का एक रोमांचक स्थिति में चला जाता हुआ। धन्यवाद। थंडी पाहता बापरडे गावाला हिल स्टेशन घोषित करायला हवं का? कारण खूप चांगलं वातावरण आपण मागच्या 3 दिवसापासून आम्ही अनुभवतोय, तुम्ही तर वर्षभर अनुभवता आणि त्यातल्या त्यात स्वच्छतेसाठी देखील बापरडे गावाने आज मी फेरफटका मारला। स्वच्छ गाव म्हणजेच बापरडे गाव। धन्यवाद पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये। थँक्यू। थैंक यू संगेश। बिल्कुल सिंधुदुर्ग जिले का एक बेहतरीन गांव है बापाड़े और इस बापाड़े गांव से नामी हस्तियां निकली है। इस बापाड़े गांव से 101 मान्यवर निकले हैं और अच्छे अच्छे क्षेत्र में काम कर रहे हैं और इसी वजह से बापाड़े के हर उपक्रम में वो भाग लेते हैं, सहकार्य करते हैं। चलते हैं मैदान के भीतर। सूर्या गांवकर जिन्होंने बल्लेबाजी में कमाल किया था, वही कमाल गेंदबाजी में भी करते हुए सूर्या गांवकर डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए कुछ इस प्रकार की डॉट बॉल चाहिए। 3 छक्कों के बाद बिल्कुल मैदान में सन्नाटा है, गेंदबाजों ने कसी हुई गेंदबाजी की है, फंदा धीरे धीरे कसते हुए रणझुंझार वैभववाड़ी के लिए 11 गेंदों में 26 रन चाहिए। सूर्या गांवकर, रात के समय में चांद आता है लेकिन इस रात के अंधेरे में ये सूर्या चमकता हुआ और एक डॉट बॉल, बैक टू बैक डॉट बॉल। पिछली 4 गेंदें डॉट हो चुकी है और रणझुंझार वैभववाड़ी जो एक आसान जीत की ओर अग्रसर हो रही थी, उनकी जीत में राह का रोड़ा बनती हुई प्रसन्न पाटिल और सूर्या गांवकर की एक कमाल की गेंदबाजी, चवन्नी पे गेंदबाजी, टप्पे की गेंदबाजी, कंजूसी भरी गेंदबाजी और इसी वजह से अब वो दबाव महसूस होने लगा है और दबाव में कहीं ना कहीं दबाव जो है वो गलती करने के लिए मजबूर करता है। आपको अब मैंडेटरी बड़े हिट लगाने पड़ेंगे क्योंकि गेंदें बची है 10 और जीतने के लिए चाहिए 26 रन। पुट्टू यहां पर फिर से डॉट बॉल की हैट्रिक होती हुई। सूर्या गांवकर, मैन फ्रॉम गोवा, गोवा राज्य से बिलोंग करते हैं, गोवा के एक बेहतरीन खिलाड़ी है और अपना हुनर, अपनी क्षमता दिखाते हुए पिछले 6 बॉल डॉट रह चुके हैं। रणझुंझार वैभववाड़ी की टीम, एनालिसिस कीजिए, समीकरण देखिए, अभ्यास कीजिए इस चीज का। पिछले 6 बॉल डॉट रह चुकी है और इस बार हवा में उठा दिया। ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिली नहीं है, एलिवेशन मिला नहीं है और लॉन्ग ऑफ पर अक्षय से गलती होती हुई रनआउट का मौका था, वो भी मिस होता हुआ। जीवदान मिलता हुआ बल्लेबाज को, दोनों ही बल्लेबाज को जीवदान मिलता हुआ एक मौका था, लेकिन रात के अंधेरे में इतने ऊंचाई पर गया हुआ कैच पकड़ना मुश्किल होता है, लेकिन ये कैच पकड़ना चाहिए था। ऑल इंडिया लेवल की टूर्नामेंट है, आपको हम एक बेस्ट खिलाड़ी मानते हैं, ये कैच होना चाहिए था। मुश्किल में, एक मुश्किल स्थिति में टीम है, वहां से बाहर निकालने के लिए ये कैच महत्वपूर्ण भूमिका अदा कर सकता था, लेकिन मौका चला गया है। जो चला गया है उसे छोड़ दीजिए, जो होने वाला है उस पर ध्यान दीजिए क्योंकि उसी से आपका भविष्य निर्भर है। इस बार लपेटे में ले लिया है, मिड विकेट के दिशा में गेंद चली गई है। काऊ कॉर्नर में बढ़िया फील्डिंग करते हुए भावेश और
थ्रो करते हुए 1 रन मिलता हुआ स्कोर बोर्ड चला गया है 35 के ऊपर। कमाल की गेंदबाजी सूर्या गांवकर, बिल्कुल इस मैच में अगर कोई हीरो रह चुका होगा कनकौली की ओर से तो वो सूर्या है। बल्लेबाजी में आक्रामक बल्लेबाजी में अहम योगदान, बल्लेबाजी करते समय 31 रन बनाए, महत्वपूर्ण योगदान। 57 में से 31 रन बनाए। और ये रिवर्स हिट, ये स्विच है, ये कलात्मक स्ट्रोक है, ये बल्लेबाज को शॉक करते हुए, ये गेंदबाज को सरप्राइज करते हुए और 4 रन मुकम्मल करते हुए और सूर्या गांवकर की ओवर की समाप्ति चौके के साथ होते हुए। इसका मतलब आखिरी बची हुई 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए रिव्यू यहां पर लेते हुए बल्लेबाज, और यहां पर जांच पड़ताल होगी। नाही घेतला रिव्ह्यू, ओके, रिव्ह्यू घेतला नाहीये। चला सामना पुढे चालू ठेवायचा आहे। 6 गेंदें बची है, ओवर की समाप्ति हो चुकी है और जीतने के लिए चाहिए 6 गेंदों में 19 रन। कौन किस पर भारी होगा, कौन किस पर हावी होगा, बेस्ट वर्सेस बेस्ट की मुकाबला है। 2 शेरों के बीच मैदान में भिड़न जारी है, कौन किस पर भारी होगा ये 6 गेंदें तय करेगी किसका भविष्य क्या होगा। ये जो ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव है इसमें अपना अस्तित्व कौन बरकरार रखेगा, कौन सी टीम इस मुकाबले में जीत हासिल करेंगी। बहुत सारे सवाल है, उसके जवाब देने के लिए 2 बल्लेबाज और ये गेंदबाज मैदान में। खेल शुरू होता हुआ समीर वेंगुर्लेकर, पहली बढ़िया शुरुआत और बढ़िया फील्डिंग, कमाल की फील्डिंग, वो फील्ड पोजीशन भी कमाल की थी और रन आउट के रूप में असरुद्दीन, कमाल की फील्ड पोजीशन की थी। तारीफ करनी पड़ेगी कप्तानी की कि वहां पर फील्डर खड़े थे और यहां पर पहला झटका लगता हुआ। 5 गेंदें बचे और जीतने के लिए चाहिए 19 रन। नए बल्लेबाज विवेक चौहान जाते हुए 9 स्टेप पर खड़े रहेंगे। 5 गेंदों में 19 रन चाहिए। बिल्कुल मुसीबत में है रणझुंझार बवेवाड़ी की टीम। कोई संकट मोचक हनुमान के रूप में एक ऐसा बल्लेबाज चाहिए जो इस संकट से बाहर निकाल सकता है बवेवाड़ी टीम को। कोई ऐसा खिलाड़ी चाहिए जो सिकंदर हो, क्योंकि सिकंदर हारी हुई बाजी को जीत में तब्दील करने का मादा रखता है। और कोई ऐसा बल्लेबाज चाहिए जो एट विल छक्का लगा सकता है, चौका लगा सकता है, बड़े शॉट खेलकर गेंदबाज को दबाव में ला सकता है। इस बार फिर से समीर वेंगुर्लेकर यॉर्कर लाइन पर डालते हुए बढ़िया फील्डिंग होते हुए मिड ऑफ से आकर फील्डिंग करते हुए अक्षय पवार कैच छोड़ा था लेकिन बिल्कुल उसका दबाव नहीं, बढ़िया ग्राउंड फील्डिंग करते हुए। या ठिकाणी एक सूचना आहे, फाईन लेगला बघा कोणतरी सिक्युरिटीसाठी आग लावलेली आहे, ती विझवायची आहे। विनंती आहे आपल्याला, शेकोटीसाठी आग लावली आहे ती विझवायची आहे, कारण रात्रीची वेळ आहे, संपूर्ण गवताळ प्रदेश आहे, त्यामुळे आग पसरू शकते, वारा आहे, याची नोंद घ्यायची आपल्याला सूचना आहे, नम्र निवेदन आहे, आपण ती शेकोटी बंद करायची आहे। धन्यवाद। वळूया मैदानाकडे। वाइट बॉल है, यहाँ पर लाइन पकड़कर गेंदबाजी करना चाहते हैं समीर वेंगुर्लेकर, लेकिन थोड़े से लाइन से चूकते हुए स्कोर बोर्ड उठा हुआ 41 रन, 41 रन जीतने के लिए चाहिए अभी भी। 4 गेंदों में 17 रन चाहिए। किसको खतरा होगा 17 पे? इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला है, फील्डर वहां पर तैनात है, नहीं चौका मिलेगा, बिल्कुल जी हाँ, नहीं फील्डिंग होती हुई, कमाल की फील्डिंग होती हुई, अद्भुत नजारा है। ऐसा लगा नहीं था कि फील्डिंग होगी, लेकिन वहां पर फील्डर जो थे दौड़कर वहां पर उसको कवर कर दिया उस बॉल को। और विवेक भावेश यहां पर कमाल की फील्डिंग करते हुए, ऐसा लगा था कि गेंद चौके का अंतर पार करेगी, लेकिन बीच में आते हुए भावेश, ऐसे एफर्ट चाहिए, ऐसे हैरत अंगेज आपको नजारे देखने को मिलने चाहिए, तब जाकर मुकाबले का मजा आता है। फिर से एक और लाइन स्ट्रेट डाउन द ग्राउंड शॉट खेला है, फिर से लॉन्ग ऑन से फील्डिंग करते हुए रन आउट का मौका है, बिल्कुल बिल्कुल कमाल का थ्रो है। रन आउट होते हुए अक्षय घाटवाल, स्टार अक्षय जिन्हें कहा जाता है, वो यहां पर फील्डिंग करते हुए, और फील्डिंग देखो गेंदबाजी जितनी बढ़िया उतनी ही बढ़िया फील्डिंग होती हुई, और बिल्कुल रणझुंझार बवेवाड़ी की टीम मुश्किलात में है, मुश्किल है गेंद दर गेंद बढ़ते हुई जीत के समीकरण। दो गेंदों में 14 रन बचे हैं, इसका मतलब अगर एक्स्ट्रा गेंदबाजी नहीं होगी
तो मुकाबला जीत सकती है अवधूत स्पोर्ट कनकवली की टीम। देखो लगातार 3 छक्के लगे थे, आसान बन गई थी जीत, लेकिन वहां से 2 गेंदों में 14 रन, वहां से कमबैक किया प्रसन्न पाटिल। सूर्या गांवकर इस मैच का अगर हीरो कोई होगा तो सही मायने में सूर्या गांवकर इस मैच का हीरो रहेगा, क्योंकि जब टीम बल्लेबाजी में लड़खड़ा रही थी तब जाकर जिम्मेदारी लेकर बल्लेबाजी की, बड़े शॉट खेले अंतिम ओवर में, उसके बाद गेंदबाजी में कमाल की गेंदबाजी डाली, बांध कर रखा। जब बड़े शॉट चाहिए थे वैभववाड़ी टीम को तब उन्होंने कमाल की गेंदबाजी की और उसके बाद सामने वाले गेंदबाज को, दूसरे गेंदबाज को जीत गेंदबाजी करना थोड़ा सा आसान कर दिया, क्योंकि 19 रन बचाए थे उनके लिए, एक गेंद बचे और चाहिए 13, लेकिन ये बनते नहीं है। इसी के साथ साथ एक रोमांचक मुकाबले में अवधूत स्पोर्ट कनकवली की टीम जीत हासिल करते हुई रणझुंझार वैभववाड़ी के ऊपर। 2 बढ़िया टीमें थी, 2 ताकतवर टीमें थी, लेकिन अंतिम में यहां पर सही ताकतवर टीम, सही पहलवान साबित होते हुए अवधूत स्पोर्ट कनकवली की टीम। बहुत बहुत बधाइयां। हॅलो, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केली। फलंदाजी करताना 10 चेंडूमध्ये 31 धावांची अतिशय फलंदाजी केली। गोलंदाजीमध्ये एका ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या। असा ऑलराऊंडर अष्टपैलू कामगिरी करणारा मॅन फ्रॉम गोवा सूर्या गावकर ठरतोय या महत्त्वपूर्ण मॅचचा मॅन ऑफ द मॅच। ज्योत क्रिकेट महोत्सव, खरोखर खऱ्या अर्थाने महोत्सव आपण पाहतो आहे। डे नाईट स्पर्धा आयोजित केली होती। या सुंदर गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचा आपण आनंद घेतो आणि काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला मैदानामध्ये। 2 तुल्यबळ संघांमध्ये लढत झाली। एका बाजूने होते रणझुंजार वैभववाडी, दुसऱ्या बाजूने होती अवधूत स्पोर्ट कणकवली संघ। दोन्ही संभाविक विजेते म्हणून पाहिले जात आहे आणि त्या संघांच्या लढतीमध्ये या ठिकाणी हाबी ठरतोय, विजेता ठरतोय, वरच ठरतोय तो मात्र अवधूत स्पोर्ट कणकवली संघ। सूर्या गावकरची ऑलराऊंडर खेळी, समीर वेंगुर्लेकरची गोलंदाजी, प्रसन्न पाटीलची गोलंदाजी, या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी कणकवली संघ या ठिकाणी विजयी ठरतो आहे। आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना होता। याची जी स्टारकास्ट आहे बघा, टीम बॅलन्स्ड आहे तुमची, पण कधी कधी आपल्या प्रतिभेनुसार खेळाची संधी मिळत नाही, कारण टॉप ऑर्डर स्ट्रॉंग असते। तर पहिल्या सामन्याबद्दल काय सांगशील जिकडे तुम्हाला कमी संधी मिळाली, आणि या सामन्याबद्दल? आमचा हेतू जिंकण्याचाच आहे आणि आम्ही ते कंटिन्यूच करणार, कारण आमचे सगळेजण प्लेयर आहे ते वरच्या लेवलला सगळेजण खेळलेले आहे। तर जेव्हा आम्हाला संधी भेटेल तेव्हा आपण ट्राय करायचं आपण टीमला जिंकण्यासाठी। एक कठीण प्रश्न मी तुला आता विचारेन। गोव्याच्या कित्येक व्यावसायिक संघ